आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस दरवर्षी 12 मे रोजी जगभरात साजरा केला जातो। हा दिवस आधुनिक परिचारिका शास्त्राच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना समर्पित आहे। 1820 मध्ये इटलीतील फ्लोरेन्स शहरात त्यांचा जन्म झाला। क्रिमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची निस्वार्थ सेवा केली म्हणून त्यांना लेडी विथ द लॅम्प म्हणून ओळखले जाते। 1965 पासून इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस INC द्वारे हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली। भारतात या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट सेवा देणाऱ्या परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देऊन गौरवण्यात येते। आंतरराष्ट्रीय MECFS जागरूकता दिवस दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो। हा दिवस मायल्जिक एन्सेफॅलोमायलायटिस ME आणि क्रॉनिक फॅटिंग सिंड्रोम CFS या गंभीर आजाराबद्दल समाजात जागृती निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो। ही तारीख आधुनिक परिचारिका शास्त्राच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त 12 मे निवडली गेली। हा आजार त्यांनाही होता असे मानले जाते। या आजाराबद्दल जागरूकता दर्शवण्यासाठी जगभरात निळ्या रंगाचा वापर केला जातो। MECFS म्हणजे काय? हा एक दीर्घकालीन आणि अत्यंत गुंतागुंतीचा आजार आहे, ज्यामध्ये रुग्णांना प्रचंड थकवा जाणवतो जो विश्रांती घेतल्यानेही जात नाही। दैनंदिन कामे करणे कठीण होते, स्मरणशक्ती कमी होणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, स्नायू आणि सांधेदुखी जाणवणे। या आजारावर सध्या कोणताही निश्चित इलाज उपलब्ध नाही।